एपिसोड 1 बघून घ्या मित्रांनो, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जल्लोष मित्रांनो, दिवस चौथा चालू झाला आहे. आत्ता मी जस्ट आंघोळ वगैरे केली. मला थंडी वाजत होती म्हणून म्हणजे बाहेर ऊन आहे, तर ऊन जरा खाऊ आणि मग बाकीचं आवरू. पण तुम्हाला एक स्पॉट दाखवतो. मी आत्ता बघितला, काल रात्री पण तुम्हाला दाखवला, पण तो एवढं तुम्हाला नीट दिसलं नसेल. पण आत्ता तुम्ही बघा तो स्पॉट. चला मित्रांनो, ही आहे गुप्त काशी. आता बघा तुम्ही, ही हिरवळ बघा, ही शांतता बघा, ही रोड बघा, इथलं कल्चर बघा, माउंटन बघा. बाप रे बाप, काय भारी आहे हे सगळं. आणि तो दिसला का बर्फ? दिसला का तुम्हाला बर्फ? मी आयुष्यात पहिल्यांदा बर्फ बघितला एवढा. मी खूप एक्साइटेड आता वरती जायला. मज्जा येणार रे भाई, लय मज्जा येणार रे. काय वातावरण आहे राव, काय वातावरण आहे. तर जल्लोष मित्रांनो, आता दुपारचे वाजले 12:30च्या सुमारास निघालोय. म्हणजे आमचा मनसुबा होता सकाळी 6 वाजता निघायचा, पण काही झालं नाही. काल खूप थकलो होतं. आता वे टू केदारनाथ. चला तर आता पुढची राईड दाखवतो. भाई इकडे पाऊस नसल्यामुळे पूर्ण धुळीचा रस्ता झाला होता. प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक जाम, आणि जाम सुटला का नुसते धूळ उडायची. पूर्ण तोंड, हात पाय वगैरे सगळे खराब झाले होते. कसं बसं गाडी चालवत चालवत शेवटी आम्ही पोचलो सोनप्रयागपाशी. तर मित्रांनो, जल्लोष अशाच पद्धतीने मी आता पार्किंग केली वरती. तुम्ही बघू शकता, वरती 2 व्हीलर आहे, खाली 4 व्हीलर आहे. खूप मोठा पार्किंग आहे. मी आता चाललोय केदारनाथ दर्शनासाठी. इथून खरा ट्रॅक चालू होतो. मित्रांनो, सोनप्रयाग हा शेवटचा पार्किंगचा स्टॉप आहे. इथंच पार्किंग केल्या जाते. आता आमची थोडीशी शॉपिंग चालू आहे. शॉपिंग वगैरे करू, निघू. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आता आम्ही निघालो प्रवासाला. आता काठी पण घेतलेली आहे, याने रेनकोट घेतले, माझा ऑलरेडी होता. तर आता निघू, चला. जय श्री महाकाल. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. तर मित्रांनो, असा सोनप्रयाग पासून गौरीकुंडापर्यंतचा प्रवास 50 रुपये पर टॅक्सी घेतात. ते पर टॅक्सी म्हणजे पर सीट घेतात, सॉरी. आणि ही पहाड डोकऱ्याने थांबली आता. मित्रांनो, सोनप्रयाग ते गौरीकुंड हे जवळपास 5 ते 6 किलोमीटरचं अंतर आहे. तर याच गाड्यांमध्ये जावं लागतं. आपल्या स्वतःच्या प्रायव्हेट व्हेकल या रस्त्यावरती अलाउड नाही आहे. आणि सोनप्रयागला आपण जो यात्रा पास काढलेला राहतो तो तिथं दाखवावा लागतो, त्यानंतरच आपल्याला पुढे जाऊ देतात. मित्रांनो, रस्त्यात असा जाम लागणं इथली नेहमीची गोष्ट आहे. काय करणार, याच्यामुळे आपल्याला खूप वेळ होत राहतं. मित्रांनो, जाम काय सुटायचं नाव नव्हतं घेत. निघालो, गाडी सोडली तशीच पायी पायी निघालो. मागचा नजारा पाय एकदा, 2 डोंगराच्या मध्ये एकदम. चालता चालता गौरीकुंडापर्यंत आलो आता. तर मित्रांनो, ही एक नदी येते, तिच्या जवळ ते आंघोळ करते लोक. ते आहे गौरीकुंड. तिकडची नदी मित्रांनो थंडी आहे, पण या कुंडातलं पाणी गरम आहे. निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. मित्रांनो, रस्त्यात असे घोड्याचे स्टॉप आहे, इथे घोडे भेटतात. घोड्यांसाठी रेटचं रेट ठरवले मित्रांनो. या बॅनरवरती तुम्हाला पूर्णपणे कळेल किती रेट कशासाठी घेतलेले. आणि ही जी कमान आहे, इथून खरा पायीचा ट्रॅक चालू होतो. आणि माझा ट्रॅक चालू होताना हे असं काही दृश्य मला दिसन असं मला अजिबात वाटलं नव्हतं. खूप मनाला वेदना झाल्या. मित्रांनो, रस्त्यात जाताना जर का लोकी वगैरे लागली त्याच्यासाठी ते टॉयलेट असतं. आणि समजा खूपच पाऊस आला त्याच्यासाठी असे छोटे छोटे शेल्टर केलेले. रस्त्याने जाताना हळूहळू बेबी स्टेप घ्यावं लागतं. ऊन नसल्यामुळं थोडीशी उमस आहे, त्यामुळं थंडी वाजते. जॅकेट घातलेलं ते बरं राहतं. आणि रस्त्याने जाताना आपण स्वतः डिहायड्रेट होतो, त्यासाठी असे फळं वगैरे खाल्ले की बरं वाटतं. म्हणजे पोट पण असं रिकामं राहतं, पण जे गरजेची ऊर्जा राहते ते सगळ्या याच्यानी पूर्ण होऊ शकते. कधी इकडे आले तर असं काहीतरी ट्राय करून बघा.
बर्फ दिसायला लागला आता. आई थोडी जरी चुकामुक झाली ना माणसं सापडत नाही. सगळ्यांनी एकसारखे कपडे घातलेले अजिबात सापडत नाही. मागं आहे का पुढं ते पण कळत नाही. आता हे दोघं कुठे आहे मला पण माहीत नाही. मी थोडं पुढे निघून आलो होतो. थोड्या वेळेंची वाट बघतो. मित्रांनो त्या साईडला ऊन बघा. मित्रांनो रस्त्याची अवस्था अशी राहते कोणी पण चटकू शकतं. त्यामुळे इकडे येशाल तेव्हा ट्रेकिंगचे चांगले बुटं घालून या. मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला रस्ता दाखवला होता किती स्लिपरी म्हणून. माझा स्वतःचा पाय त्याच्यावरती मुरगळला. त्यामुळं थोडा वेळ मी बसलो इथं. आणि एकदा माणूस बसलं विश्रांतीला का बसूनच राहावंसं वाटतं. खूप थकायला होतं मित्रांनो या ट्रॅकमध्ये. या ट्रॅकला येण्याआधी 2-3 महिने आपल्या इथंच प्रॅक्टिस केलेली परवडते. त्याच्याशिवाय येऊ नका. मित्रांनो 5 किलोमीटर चालून झालंय आणि तो पर्वत दिसून राहिला पूर्ण बर्फामध्ये छादीत. त्याच्यावरती ऊन पडले किती भारी नजारा आहे. मस्त वाटतं इथं. अजून जवळपास 14 किलोमीटर बाकी. चला पुढची जर्नी कंटिन्यू करू. जल्लोष 6 किलोमीटर कंप्लीट. आता भिंबोली गाव येईन. मित्रांनो हा ही पण आहे. मित्रांनो आयुष्यात पहिल्यांदा बर्फ बघायचा म्हणून एक्साइटमेंट होती पण त्याच्यासाठी लय चढावं लागते राव. डायरेक्ट पाय नाही म्हणताय असं वाटतं घोडा करू पण अजिबात नाही करणार. अजिबात नाही करणार. आता काय खरं नाही. भाऊनी लावला डीजे. संध्याकाळचा वेळ होत आलाय दोस्तांना. आणि हे बघा केदारनाथ 10.5, छोटी लेंचोली 3.5, बेस कॅम्प 9 आणि भिंबली 0.5 किलोमीटर बाकी. चला आणि समोर स्नो दिसून राहिलाय. ते जवळपास पोचले. आता थोडा प्रवास बाकी अजून. गेलोच मित्रांनो. आता जंगल चट्टी वगैरे सगळं पार झालेलं आहे. केदारनाथ आता किती 6 किलोमीटर राहिलेलं आहे. खूप भूक लागली पण आता एका ठिकाणी जेवायला बसलेलं. आता जेवण वगैरे करू मग रात्रीतून आता उरलेला प्रवास चालू होईल. आताचे जवळपास वाजले 9:30. 9:30 वाजता पण एवढं थंडीमध्ये चाललो आहे. जसं जसं वरती चाललो आहे तशी थंडी वाढत चाललेली. वरती ग्लेशियर डायरेक्ट दिसायला लागला. आता हे बघा तोंडातून वापा. अच्छा तुम्हाला दिसणार नाही मला ते दिसतंय खूप. लय पाय दुखायला लागले. आता बघू वरती अजून रूम वगैरे बुक करायची. सगळं बाकी आहे अजून. रूम बुक करायची रूम बुक करायची. मित्रांनो हे आमचं जेवण रोटी आहे, भाजी आहे आणि लोणचं दिलेलं आहे. भाऊनी मॅगी घेतलेली. जे भेटेल त्याच्याच समाधानी झालो. जल्लोष मित्रांनो रात्रीचे 10:57 झालेले. इतकं भारी वातावरण आहे. पूर्ण थंडी. मोबाईल पण धरता येत नाही एवढी थंडी माझी. हा बघितला का हिमालय. हिला काय लाईट वगैरे काहीच नाही मारलेलं मित्रांनो. हे जो वरती चंद्र आहे तो चंद्राचा जो प्रकाश आहे त्याच्यामध्ये चमकून राहिला बर्फ. आज पौर्णिमा आहे मित्रांनो त्यामुळे पूर्ण हिमालय दिसतो इथून. आता पूर्ण बर्फ छादित प्रदेशामध्ये मी आता. सगळ्या बाजूला बर्फ आहे. फुल थंडीमध्ये मित्रांनो. रात्रीचे 11 वाजता आलेले. 11 वाजता ट्रेक कंप्लीट झाला. बेस कॅम्पला आलेले. मंदिर अजून 2.5 किलोमीटर लांब आहे पण इथं बेस कॅम्पला आलेले. आणि इथं टेंट घेतले आम्ही. आत्ता 500 रुपये पर हेड म्हणता येते. 1500 रुपये दिले आता मस्त झोपू आणि उद्या सकाळी दर्शन करू ना. सगळ्या बाजूला असे टेंट लावलेले आणि हा हिरवा टेंट आमचा आहे शेअरिंग मध्ये. जल्लोष मित्रांनो असा आमचा टेंट. तिघांना अशी मस्त रजाई वगैरे दिलेली आहे.
डोक्याला उशीर नाही येत तर आता इकडे घेतलेलं त्यांचा पब्लिक आली तर तो रग द्यावा लागेल तोपर्यंत ओके राहील उद्या आता थेट केदारनाथ चलो शुभरात्री गुड मॉर्निंग अशाच पद्धतीने आपली आजची सकाळ झाली आहे आजचा मनसुबा पण असाच होता 5-6 वाजता उठायचं एवढं सोडून आलो आहे का चढल्या जातच नाही आमच्याकडून त्यामुळं थोडा आराम करून घेतला म्हणजे मस्त हेलिकॉप्टर वगैरे उडत आहे एकदम जवळून येत आहे त्यामुळे माझ्या आवाजामध्ये फरक पडत असं आता दुसरं कॅमेरा लावला याला माईक लावता येत नाही मित्रांनो समजून घ्या तेवढं आणि आमचे सगळे टेंट अशी इथं होते आता हे टेंट आम्ही रिकामा केला बॅग पॅक केलं सगळ्या आणि चाललंय तुम्हाला सांगायची एक गोष्ट अशी होती सकाळी मी बाथरूमला गेलो बाथरूमला थंड पाणी एकदम आणि मला ती कमोडची सवय ते इंडियन टॉयलेटची सवय नाही राव इतकी काय सांगू माझे हाल झाले आज सकाळी उठल्यावरती कसं बसं मॅनेज केलेलं आहे आणि आता पाणी प्यायची इच्छा झालेली आहे मला घसा आहे ना लिटरली असं चिटकतो एकमेकांना पण इथलं पाणी इतकं थंड आहे काय सांगू तुम्हाला जे एक जरी घोट पिला तरी 2-3 मिनटं आहे ना श्वास घ्यावा लागतो त्याच्यानंतर दुसरा घोट घ्यावा लागतो एवढं पाणी इथलं थंड आहे तर असं एकंदरीत वातावरण असे दृश्य मनमोहक दृश्य आहे तर आपला व्हिडिओ चला पुढं चालू ठेव जय बोले तर जल्लोष मित्रांनो अशाच पद्धतीने आपली आजची सकाळ झालेली आहे आत्ता टेंट वगैरे सोडला आम्ही बऱ्यापैकी पुढं आलेले चालत आणि सकाळची वेळ झालेली जवळपास वाजली आता 6:15 वाजलेली आमचा मनसुबा परत होता त्या दिवशी सारखाच 5 वाजता उठायचं होतं पण एवढं सोडून आलो होतो इतकं थकलो होतं त्यामुळे थोडं अजून रेस्ट करून घेतला शेवटी जो जेव्हा टेंटवाला आम्हाला उठवायला आला तेव्हा आम्ही आवरायला सुरुवात केली तर आजचं वातावरण आजचे दृश्य आणि कालचा अनुभव याच्याकडून ऐका तुम्ही आजचं टेम्परेचर 27 डिग्री टेम्परेचर आहे अक्षरशः पाण्याला टच पण करता येत नाही एवढं थंड वातावरण झालेलं आहे आजूबाजूला बघताल तर एकदम पांढरे डोंगर दिसतील तुम्हाला एवढं टेम्परेचर इथे बर्फ पडलेला आहे अशा परिस्थितीत झोपणं म्हणजे खूप कठीण काम आहे तरी पण आम्ही झोपलो टेंटमध्ये त्यामुळं उठायला थोडा उशीर झाला आता तर आम्ही निघालेलो आहे दर्शनाला आता दर्शनाला किती रांग आहे किती वेळ लागेल हे काही कल्पना नाही तरी अजून इथून 1 किलोमीटर दर्शन आहे तेवढं चालत जायचं आहे मग पुढे दर्शनाच्या लाईनला आपल्याला उभं राहता येईल मित्रांनो टेम्परेचर एवढं आहे ना हे पण मध्ये एक बनेल त्याच्यानंतर 2 हे 3 वरती जॅकेटला अजून एक 4 आणि हे पुढचं जॅकेट 5 हे 5 लेअर घातले तेव्हा जाऊन थोडी थंडी कमी झालेली आपण एक तर उष्ण परिसरामध्ये राहतो आपल्याला या थंडीची सवय नसते एकच आणि ना चढून आल्यावरती ना बॉडी हीट राहिलेली असते तर एवढं चढून आल्यावरती बॉडी हीट झाल्यावरती घाम वगैरे येत राहतो आणि अचानक पुढं थंडीमध्ये आल्यावरती इतकं थंड वाटतं म्हणजे हायपोथर्मियाचे लक्षण असं जाणवतंय मला पहिल्यांदा हात म्हणजे ग्लोव्ज जरी काढले ना तुमच्यासाठी हा ग्लोव्ज काढलेला हा आहे पण हा हात आहे ना सुन्न पडतो डायरेक्ट सारखं नाही याला असं हलवावं लागतंय तेव्हा जाऊन तो रक्त पुरवठा सुरळीत होतोय अवघड वातावरण आहे पण एकदा दर्शन करायचं म्हणजे करायचं आहे आपल्याला दर्शन केल्यावरती सगळं ओके होऊन जाईल चला तर भेटूया दर्शनाच्या ठिकाणी जय श्री महाकाल जल्लोष मित्रांनो अशाच पद्धतीने आपला ट्रॅक चालू झाला परत तर मला रस्त्यामध्ये काही मेडिकल कॅम्प दिसले फुकट नाही पण ते पैसे देऊन का होईना मेडिकल सुविधा आपल्याला पुरवतात ते एक बरं आहे आणि मंदिर दिसायला लागले आता थांबा मी जरा झूम करून दाखवतो तुम्हाला मित्रांनो हे बघा मंदिर दिसायला लागले आता सकाळचं कोवळं ऊन मस्त एकदम आणि जवळ मस्त हेलिकॉप्टरचा आवाज चिंपे पोचलो बाबा एकदाच आपण भाई शारीरिकदृष्ट्या जे लोक कमकुवत आहे किंवा खूपच जाड आहे ज्यांना वरती येणं शक्यच नाही अशा लोकांनी खरंच हेलिकॉप्टर करावं असे पण घोडेवाले वन साईड आपल्याकडून 3 ते 4 हजार रुपये पर पर्सन घेता तर हे हेलिकॉप्टर जाऊन येऊन 7,000 रुपयामध्ये आपलं दर्शन करून घेतं हा एक पर्याय चांगला मित्रांनो ही दर्शनाची लाईन बघा केवढी मोठी आत्ता जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो तुम्हाला दाखवला आणि फास्ट फॉरवर्ड करत आपण पुढं चाललो आहोत जवळपास माझा अंदाज आहे अर्धा ते पाऊण किलोमीटरची लाईन असेल लाईनीमध्ये उभं राहणार प्रत्येक माणसाला जवळपास आता 3 ते 4 तास झाले उभं राहून
मित्रांनो हॉटेलमध्ये बसलो आहे आणि तिथून एक नजारा दिसला असा तो वाहता धबधबा आणि हा इथं जो कचरा पडलेला आहे किंवा आपण म्हणू जे कन्स्ट्रक्शन पडलेलं आहे इथं हे 2013 साली जेव्हा इथं प्रलय आला होता त्यामुळे झालेलं आहे. आता परत 10 वर्षानंतर यांनी रिनोव्हेट करायचं ठरवलेलं आहे. हळूहळू इथं परत कन्स्ट्रक्शन चालू होतं आहे. मित्रांनो 22 किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण करून आपण आता पोहोचलो आहोत केदारनाथला. हेच ते मंदिर जे पांडवांनी बांधलं आहे. मित्रांनो मध्ये अलाउड नाही, फोटो काढता येणार नाही म्हणून तुम्हाला बाहेरून दर्शन करून दाखवतोय. आता थोड्या वेळात आम्ही लाईनला लागतो आणि दर्शन करतो. बाकीची पुढची माहिती मी तुम्हाला नंतर देतो. मित्रांनो जल्लोष, जय केदारनाथ, जय श्री केदार. जय भोले, जय भोले, जय भोले. मित्रांनो ही मंदिराची मागची साईड आणि ही ती भीमशिला पुढून पण दाखवतो तुम्हाला. हिच्यामुळे जे प्रलय आला होता, जे पाणी आलं होतं त्याच्यापासून संरक्षण झालं होतं मंदिराचं. हाच तो दगड याला आपण आज भीमशिला म्हणून ओळखतो. मित्रांनो मंदिराच्या बॅक साईडला असं एक पाण्याचं कुंड येतं छोटंसं. धार्मिक लोक इथून पाणी घेऊन जातात. या पाण्याचं महत्त्व म्हणजे तुमचे रोग, तुमचे दोष सर्व मुक्त करतात अशी भावना, अशी धारणा आहे लोकांची. नमस्कार मित्रांनो, जल्लोष वॉकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आलेलो आहोत भीमशिला या ठिकाणी. केदारनाथच्या एक्झॅक्ट बॅक साईडला तो भीमशिला आहे. तर त्याची आख्यायिका अशी आहे की जो काही वर्ण जो 2013 साठी जो प्रलय आला होता तो हा भीमशिला अख्ख्या उत्तराखंडमध्ये एवढा मोठा दगड कुठेच नाही. पण हा दगड एक्झॅक्ट या ठिकाणी कुठून आला आहे कोणाला सांगता येत नाही आहे. त्यामुळं मंदिराचा जो काही मागच्या साईडने जे पाण्याचा प्रवाह आला होता तो या ठिकाणी डिवाईड झाला होता. त्यामुळे मंदिराला काही हानी झालेली नाही आहे आणि मंदिर एकदम सुरक्षित ठिकाणी जिथे होते तिथेच आहे. हे असे दगड तुम्ही बघितले का, एक रचलेले दगड आहे मित्रांनो. याची आख्यायिका अशी आहे, जी मनातली मनोभावना असते, मनोकामना असते ती पूर्ण करण्यासाठी हे असे दगड इथं मांडतात आणि देवाकडे प्रार्थना करतात की आमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होऊ दे, अशी एक भावना इथल्या भाविकांमध्ये असते. मित्रांनो हे जे तुम्हाला बोलायला दिसतंय ह्याच्यामध्ये आदिगुरु शंकराचार्यांची समाधी आहे. आपण समाधीचं दर्शन करून घेऊया. तर मित्रांनो जल्लोष तुम्ही आत्ता बघितलं ते भैरवनाथाचं मंदिर, केदार बाबाच्या मंदिराची आणि या परिसराची रक्षा करणारं देवस्थान म्हणजे हे वरती भैरवनाथाचं मंदिर. आणि असंही म्हटलं जातं की या मंदिरावरती गेल्यावरती माथा टेकावं लागतं, त्याच्याशिवाय इथली यात्रा पूर्ण होत नाही. मित्रांनो असं हे एक मंदिर आहे. तर मित्रांनो केदारनाथ चढणं किंवा ही सोपी गोष्ट नाही आहे. तुमच्याकडे किती पैसा असेल, वेळ असेल, तरी पण जोपर्यंत तिकडून बोलावं येत नाही तोपर्यंत तुम्हाला इथं येऊ शकत नाही. तुम्ही जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत अवघड आहे. तर मित्रांनो केदारनाथची स्टोरी अशी सांगितली जाते की ज्यावेळेस महाभारत घडलं तर पांडवांकडनं त्यांच्या भावांची किंवा त्यांच्या गुरूंची खूप मोठ्या प्रमाणात हत्या झाली होती.
तर त्यांचं ते पाप त्यांच्या माथी लागलं होतं, त्यांना खूप असं वेगळं फील होत होतं, गिल्टी फील होत होतं. त्यामुळे ते उपाय म्हणून श्रीकृष्णाकडे गेले. श्रीकृष्णांनी त्यांना सल्ला दिला की हे पाप मुक्त फक्त तुमचं शंकर महादेवच करू शकतात. मग ते शंकराला शोधण्यासाठी ते कैलास पर्वतावर गेले. पण तिथे शंकर महाराज ऑलरेडी नाराज झाले होते, महादेव. पण ते तिथून निघून गेले त्यांना बघून. पण पार्वतींनी त्यांना असं सांगितलं की ते केदारनाथ म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ते भेटतील. मग ते गांधार सोडून ते इकडे आले आणि इथे आल्यावर त्यांना ते महादेव काही भेटले नाही. मग परत ते पार्वतीकडे गेले. पार्वतींना परत विचारलं त्यांनी, महादेव तिथेही नाही आहेत. म्हणून पार्वतींनी त्यांना सांगितलं की महादेव तिथेच आहेत, तुम्ही त्यांना नीट शोधा. मग ते परत या ठिकाणी आले. मग त्यांना इथे एक नंदी दिसला. पण शंकर महादेव खूप नाराज असल्यामुळे किंवा क्रोधित असल्यामुळे त्यांच्यावर ते इथून कायम त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते. मग ते अचानक जमिनीत जात असताना महादेव तर भीमानी त्यांना पकडलं गेलं आणि जेवढे ते जमिनीत जात होते त्याचा काही पोर्शन हा जमिनीच्या बाहेर राहिला आणि तो शेळ्याच्या रूपांतरात ते प्रकट झाले. मग तीच पिंड ही त्रिकोणावस्थेत आपल्याला केदारनाथला बघायला मिळते. तर अशी केदारनाथची स्टोरी आहे. आणि त्यावेळेस मग शंकर महादेव त्यांना प्रसन्न झाले आणि ते त्या पापातनं मुक्त झाले. पापातनं मुक्त झाल्यावर 5 पांडवांनी मग इथं केदारनाथचं मंदिर स्थापन केलं. त्यावेळेसपासून हे केदारनाथचं मंदिर अजून जसं बांधले तशा स्वरूपातच इथे केदारमध्ये ते उपस्थित आहे. तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर आणि सुबक कलाकृतीमध्ये हे मंदिर उभं केले गेलेलं आहे. पांडवांच्या काळातले मंदिर आहे. अतिशय सुंदर असं मनमोहक मंदिर आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं पूर्ण दर्शन झालं. आता खालचा प्रवास चालू आहे. रस्त्यामध्ये फक्त आपल्याला आता जेवण करायचं किंवा नाश्ता करायचा आहे, तेवढ्यासाठी थांबू. 8 तासामध्ये आपण उतरणार आहे खाली. आता मित्रांनो, हे पाहिलं का, हे घोडे गाडू वगैरे जात आहे आणि आपल्या अंगावरती सगळं उडून जात आहे. मित्रांनो, थोडा वेळपूर्वी बघितलं असेल तुम्ही, ऊन होतं म्हणून. आता एकदम जोरदार पाऊस आलेला आहे. सुरुवात तर झालेली, पूर्ण आकाश काळं झालेलं आहे. तर इकडे येताना कधी पण लक्षात ठेवा, पूर्व तयारीने या. असे छोटे छोटे रेनकोट भेटतं इथं 150-200 रुपयाला. पण आपण आपली काळजी घेतलेली बरी. पहिलेच आपण सर्व सामान वगैरे घेऊन, जसं की मी हा छत्री घेऊन आलो आहे, रेनकोट घेऊन आलेलो आहे, गरम कपडे घेऊन आलो होतो, छोटासा गॅस घेऊन आलो होतो, मॅगीचे पाऊच घेऊन आलो होतो, त्यानंतर सूपचे पाऊच घेऊन आलो होतो. तसं तुम्ही पण स्वतःची काळजी घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी स्वतःबरोबर कॅरी करत जा. मित्रांनो, ती जी बकेट उचलली ना त्या माणसाने, त्याने आता इथून पाणी भरलं आणि तो आहे ना लिंबू पाणी वगैरे विकतोय. विचार करा. मयुरी परदेशीन का असाल की चॉपरने हेलिकॉप्टरने मग येशील तू रे. चालू असतं तू येशील. ओके मित्रांनो, व्हॅलीचं दृश्य पाऊस पडत असतानाच. हे भारी मस्त पाऊस कॅप्चर होत आहे. मित्रांनो, रस्त्यामध्ये लिहिलेलं राहतं दरडी कोसळू शकतं. हे बा, अशा कोसळतात. सध्या नाही कोसळलेली, पण अशा पद्धतीने कोसळतात त्या. जल्लोष मित्रांनो, 8:25 सकाळी 12:30 वाजता नाही 11:30 वाजता उतरायला सुरुवात केली. 8:25ला खाली आलो. आता येते गेट, हे मेन एंट्रन्स गेट. अशा पद्धतीने आपला ट्रॅक कंप्लीट झाला आज. मित्रांनो, गौरीकुंड ही कापडांसाठीची एक चांगली बाजारपेठ आहे. गरम कपडे ह्या भावात खूप चांगल्या पद्धतीने भेटतात. मित्रांनो, पायात कान नाही राहिलेले रे. अशी परत पुढे आल्यावरती लाईन आहे. गौरीकुंड ते सोनप्रयागसाठी टॅक्सीसाठी 3 किलोमीटर लांब लाईन. माझ्या मित्राला तिथं उभं केलं आहे. मी आलो इथं थोडा आरामाला. तो इथं आला का मला बोलून घे. आता एकंदरीत गणित आहे.
जल्लोष मित्रांनो 2 मिनटात थांबा. हा व्हिडिओ नंबर 2चा आहे. नंबर 1चा व्हिडिओ ऑलरेडी रिलीज झाला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. मित्रांनो अजून 2 व्हिडिओ येणार आहे, ते पण तुम्ही आवर्जून बघा. मित्रांनो तुम्हाला जर का व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. मित्रांनो तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब आम्हाला खूप मोटिवेट करतो. मित्रांनो असेच व्हिडिओ मी परत आणत जाईन. मित्रांनो फक्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. चला भेटू परत. जल्लोष.